तर वाशिम जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे। पेरणीपूर्व मशागतीची कामं त्यामुळे रखडली आहे। दरम्यान या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांसमोरच्या अडचणी मात्र वाढल्या। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी। वाशिम जिल्ह्यात मागील 13 ते 14 दिवसापासून अवकाळी पाऊस सुरू आहे। त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। आपण बघू शकता माझ्या पाठीमागे या ठिकाणी आज 14व्या दिवशी सुद्धा मुसळधार असा पाऊस सुरू आहे। मी सध्या वाशिम शहरातील अकोला नाका परिसरात उभा आहे। या ठिकाणी सततच्या पावसामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मे महिन्याच्या शेवटी केली जाणारी हळद लागवड या पावसामुळे खोळंबली असून पेरणीपूर्व शेती मशागतीची कामे खोळंबली आहेत। नागरिकांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळत असला तरी शेतकऱ्यांना मात्र याचा अडथळा निर्माण झाला आहे। या पावसामुळे गेल्या काही दिवसात हळद, भुईमूग आणि आंबा, पपई शेती पिकाचं देखील मोठं नुकसान झालं आहे। काही पिके खराब झाली आहेत तर काही या पावसामुळे खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जिल्ह्यातील सतत पडत असलेला पाऊस शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे। जिल्ह्यात संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करून जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे। तसेच नियोजन करण्यात आलं आहे। नागरिकांना देखील घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनेचे पालन करावे असं आवाहन देखील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आलं आहे। जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असून कुठे मुसळधार पाऊस सुरू आहे तर कुठे रिमझिम पाऊस सुरू आहे। मात्र आता सध्या वाशिममध्ये जोरदार असा पाऊस सुरू आहे। साजन धाबे, NDTV मराठी, वाशिम।